भगवान शिवांची विशेष कृपा असते बरं का। त्यांनी 5 वर्षाच्या बाळाच्या हातून त्यांची पूजा स्वीकार केली। त्या बाळाने एका दगडाला शिवलिंग म्हणून पाणी घालून फुलं अर्पण केली। तर तो जो बाळ आहे ना, त्या 5 वर्षाच्या बाळाच्या 8व्या पिढीत महाराज नंद आले आणि त्यांच्या उदरी भगवान श्रीकृष्ण आले। असे होते भक्त श्रीकर यांची कथा आहे। काय झालं, उज्जैनीचे राजा चंद्रसेन होते। हे भगवान महाकालचे मोठे भक्त होते। मग त्यांची मित्रता भगवान शिवांच्या एका गणासोबत झाली। जे पार्षद असतात त्यापैकी एक मंगल पवित्रमय असा एक पार्षद होता मणिभद्र। आता त्या दोघांची मैत्री असल्यामुळे मित्रतेत जसा भेटवस्तूचे आदान प्रदान होते त्या प्रकारे त्या मणिभद्रने एक चिंतामणी महाराज चंद्रसेनला भेट म्हणून दिला। मित्राने दिलेली भेटवस्तू त्यांनी आपल्या गळ्यामध्ये लॉकेट सारखी लटकून ठेवली। आता तो होता चिंतामणी दगड, अतिशय तेजस्वी। ज्यावेळी चंद्रसेन राजा गळ्यात ते घालून सिंहासनावर बसायचे, सूर्यासमान तेजस्वी वाटायचे। आणि ही सर्व बातमी इतर राजांना माहिती पडली। त्यावेळी सर्वांच्या मनात ईर्ष्या झाली आणि सर्वांनी एकत्रितपणे राजा चंद्रसेन यांच्या उज्जैनी नगरीवर आक्रमण करायचं ठरवलं। तर त्यावेळी चंद्रसेन राजाने काय केलं, महाकालची शरण घेतली, सुंदर असं मंदिरात जाऊन प्रार्थना करू लागले। तर तो 5 वर्षाचा बालक आपल्या आईसोबत आला होता। त्याने पाहिलं इतकं सुंदर शिवलिंग सजवलेलं आहे। तोही घरी गेला आणि एका दगडाला मस्त ठेवून पाणी टाकून त्यावर ओम नमः शिवाय असं मंत्र जप करत राहिला आणि पुष्प वगैरे अर्पण केले, बेलपत्र अर्पण केले। शिवजी प्रसन्न झाले। का माहिती का, कारण त्या बाळाला तहान भूक सर्व विसरून तो तिथंच बसला। भर उन्हात दिवस गेला। आईने जेवायसाठी आवाज दिला पण ते बाळ आलं नाही। आई तिथे गेली, तिने पाहिलं हे काहीतरी खेळ करतोय। त्या बाळाला भरपूर मारलं तिने, चल जेवून घे, पण तो बाळ ऐकत नव्हता। मग शेवटी तिने लाथाडून सर्व उडून लावलं। ते बाळ रडू लागलं। भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी एक सुवर्णमय सुंदर असं शिवालय बनवून दिलं, मंदिर बनवून दिलं त्या बाळाला। आणि हा चमत्कार पाहून जे राजा आक्रमण करण्यासाठी आलते त्यांच्या मनातली ईर्ष्या निघून गेली। राजा चंद्रसेन हे सुद्धा फार प्रसन्न झाले। तर तिथे हनुमंतराय आले आणि त्यांनी भविष्यवाणी केली की हे जे बाळ आहे हे पुढे गोप वंशाची वृद्धी करणार आहे। भक्त श्रीकर म्हणून याचं मी नाव ठेवतो आणि याच्या 8व्या पिढीमध्ये महाराज नंद येतील, ज्यांच्या उदरी साक्षात भगवान श्रीकृष्ण प्रकट होतील। तर अशा प्रकारे भक्त श्रीकर यांची कथा होती। भगवान शिव आशुतोष आहेत, लगेच प्रसन्न होतात। आपणही शिवरात्रीला त्यांना प्रसन्न करूयात।